नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आज करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल. तुम्ही जर आपला संख्या व संख्यांचे प्रकार हा व्हिडिओ जर बघितला असेल तर 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी तुम्ही सहज काढू शकताय. काय गुणधर्म सांगितला आहे, जर क्रमवार संख्या असतील तर त्या संख्यांची बेरीज करून भागिले एकूण संख्या न करता सरासरी काढतो. कसं आपण सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. इथे 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी सांगितली. तुम्ही 25 ते 35 या 11 संख्यांची बेरीज करणार आणि मग भागिला 11 करणार आणि ती सरासरी निघणार. परंतु असं न करता एक गुणधर्म लक्षात ठेवायचा, क्रमवार संख्या असतील तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 करून टाका, आपल्याला सरासरी मिळते. पहिली संख्या काय आहे 25, शेवटची काय आहे 35, या दोघांची बेरीज भागिला 2 केलं. 25 आणि 35 झाली किती 60. 60ला 2ने भागलं 30. 30 ही त्यांची सरासरी असणार आहे. ठीक आहे. आता हेच आपण बघा यांची मांडणी केली तर 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 संख्या किती आहेत 11. या 11 संख्यांमध्ये मिडलचा नंबर कोणता असणार आहे 30च असणार आहे. समजून घ्या, क्रमवार संख्यांमध्ये मधली संख्या सरासरी असते म्हणून त्या नियमानुसार सुद्धा 30 मधली संख्या येते. दुसरं सांगितलं पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज भागिला 2 केलं तर आपल्याला सरासरी मिळते. ठीक आहे. आता हे समजून घेण्यासाठी थोड्या लहान संख्या आपण घेऊया. बघा बरं, पहिल्या 4 संख्यांची आपल्याला सरासरी काढायची. 1, 2, 3, 4 या 4 संख्यांची सरासरी काढायची असेल तर कशी काढणार, या 4ही संख्यांची बेरीज भागिला 4, एकूण संख्या किती 4. मग हाच गुणधर्म इथे वापरला. बघा आता बेरीज करून बघूया. 1, 2, 3, 4 यांची बेरीज केली तर किती होणार, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. ठीक आहे. 10ला 4ने भागलं तर 4 दुने 8, उरले किती 2, घेतला 0, दिला पॉईंट, 4 पंचे 20, अडीच येते. आता हे बघा बेरीज करून भागिला एकूण संख्या केलं तर अडीच येतं. आता हाच गुणधर्म काय यानुसार बघा, आता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या किती, पहिली 1 शेवटची 4 आणि दोघांची बेरीज करून भागिला 2 करून बघूया. 4 आणि 1 झाली किती 5, 5ला 2ने भागलं 2.5 उत्तर येतं आहे. म्हणजे ही बेरीज न करता सर्व संख्यांची बेरीज करून भागिला एकूण संख्या. ठीक आहे. हे न करता सरळपणे क्रमवार संख्या असतील तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 केलं तरीही चालतं. तुम्ही म्हणणार सर बेरीज करणं देखील सोपे आहे. अरे मित्रांनो, आता या 4 संख्या आहेत, लहान संख्या आहेत म्हणून आपण तोंडी बेरीज केली. परंतु संख्या जास्त असतील आणि मोठ्या संख्या असतील, आता बघा इथे 25 ते 35 या 11 संख्यांची बेरीज करायला तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिटं लागणार आहे. परीक्षेत तेवढा वेळ नसतो म्हणून हा गुणधर्म देखील माहिती असला पाहिजे. क्रमवार संख्या असतील तर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज करून भागिला 2 केलं की आपल्याला त्या क्रमवार संख्यांची सरासरी मिळते. केव्हा, संख्या क्रमवार असतील तेव्हा. मग क्रमवार त्या सम असो, विषम असो, कोणत्याही असो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक गाडी 2 तासामध्ये 50 किलोमीटर जाते तर ती 7 तासामध्ये किती किलोमीटर अंतर जाणार आहे. प्रश्न कसा आहे, समचलनाचा आहे. आता मला सांगा वेळ वाढली की नाही, 2 तासामध्ये किती 50 आहे तर 7 तासात किती. आता 7 तासामध्ये अंतर वाढणार जेव्हा म्हणजे संबंधित बाबीमध्ये एक वाढली तर दुसरी वाढते, एक कमी झाली तर दुसरी देखील कमी होते. तर अशा वेळेस ते समचलनाचं उदाहरण असतं. मग समचलनामध्ये क्रॉस तयार करायचा सांगितलं आहे. ठीक आहे. कसा क्रॉस तयार होईल, 2 तासामध्ये 50, 2 तासात 50 किलोमीटर तर 7 तासामध्ये किती किलोमीटर अंतर जाणार. कोणाकोणाचा गुणाकार होईल, 7 आणि 50चा गुणाकार होईल. 7 गुणिले 50 आणि 1च्या बाजूची संख्या 2 ही भागीला जाणार. मग 7 गुणिले 50 भागीला 2 केलं, इथे भाग जात असेल तर देऊन टाकायचा. कसा जाणार, 50ला 2ने भागलं तर 25 दुने 50, उरलं काय 25 7 175, 175 किलोमीटर अंतर जाणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय होता. 30 मुलांचा काय सांगितलं आहे. शाळेचा एका महिन्याचा खर्च 6,000 रुपये असेल तर एका मुलाचा 1 वर्षाचा खर्च किती असणार आहे. प्रश्न मजेदार आहे. कसा सोडवणार बघा. आता 30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च किती आहे. 6,000 रुपये. 6,000 रुपये एका महिन्याला. किती मुलांचा. 30 मुलांचा. मग आपण अगोदर काय करूया. एका मुलाचा एका महिन्याचा खर्च काढूया. तो कसा काढणार तर 6,000. 6,000ला या 30 मुलांनी भाग दिला. 6,000 भागीला 30 केलं तर काय होणार. 0 0 कट झाला. 3 1 3 3 दुने 6. 2 आहेत असा लिहिला आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे हा काय आला 200 रुपये. 200 रुपये काय आहे एका मुलाचा दर महिन्याचा खर्च. मग आता विचारलेलं काय मित्रांनो तर एका मुलाचा एका वर्षाचा खर्च. हा एका मुलाचा एका महिन्याचा खर्च 200 रुपये आहे. प्रश्न अगदी चिल्लर आहे. काहीच नाही. आता 1 वर्ष म्हणजे किती 12 महिन्याचा. मग 12 महिन्याचा खर्च काढायचा असेल तर गुणीला काय करणार 12 करणार. 200ला 12ने गुणलं तर 12 दुने 24 आणि हे 2 शून्य त्याच्यावर ठेवले. 2400 रुपये खर्च हा एका वर्षाचा एका मुलाचा येणार. काय केलं 30 मुलांचा दिलेला खर्च 6,000 होता. आपण काय केलं एका मुलाचा एका महिन्याचा खर्च काढला. 6,000ला 30ने भाग दिला. 200 रुपये एका महिन्याचा खर्च आला. त्याला गुणिले 12 महिने केलं. 2400 रुपये खर्च. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. एका त्रिकोणाचे 2 कोन 37 अंश आणि 81 अंश असतील तर त्याचा तिसरा कोन किती अंशाचा असणार आहे. प्रश्न मजेदार आहे पण सोपा आहे. कसा सोपा आहे. त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगितलंय. त्रिकोण कोणताही असो कोणताही प्रकाराचा त्रिकोण असेल परंतु त्याच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश भरते. हे सर्वांना माहिती असलं पाहिजे. म्हणून दिलेले कोण किती आहेत 37 अंश अधिक 81 अंश हे 2 कोण दिलेले आहेत. आणि त्रिकोणाला किती कोण असतात 3 कोण. मग 37 अंश 81 अंश आणि हा जो तिसरा कोण असणार आहे या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असणार. कळतंय. म्हणून जे दिलेले 2 कोण आहेत अगोदर त्यांची बेरीज किती येते ते बघूया. 7 ने किती होते 8 आणि 8 आणि 3 11 118 अंश हे दिलेले 2 कोण भरतायत. आणि त्याच्यामध्ये जर तिसरा कोण मिळवला तर तो 180 अंश मिळवल्यावर 180 अंश भरली पाहिजे. मग तुम्ही अगदी तर्क देखील लावू शकतायत 118 मध्ये किती मिळवल्यावर 180 होणार. आणि जर तसं होत नसेल तर सरळपणे 180 मधून या दिलेल्या 2 कोणांच्या मापांची बेरीज काय करून टाकायची कमी करून टाकायची. 180 मधून 118 गेलेत तर उरतील किती 65 अंश. म्हणजे हा तिसरा कोण जो असणार आहे तो 62 अंश. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. समजतंय. छान. बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती असणार आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळावरचं उदाहरण आहे. सोडवणार कसं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो कसं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय पाया गुणिले उंची आणि भागीला 2 करतो. इथे फक्त पाया गुणिला उंची केलं तर उत्तर चुकणार. हे लक्षात असलं पाहिजे. पाया गुणिला उंची भागीला 2 हे क्षेत्रफळ करतो. ठीक आहे. मग इथे मला सांगा क्षेत्रफळ दिलेलं आहे. काय दिलं क्षेत्रफळ 70 चौरस सेंटीमीटर हे तुमचं क्षेत्रफळ आहे. आणि त्याच्यापैकी काय दिलं आहे आता उंची दिलेली आहे. ठीक आहे. उंची किती दिली आहे उंची आपल्याला 7 दिलेली आहे. पाया दिला आहे का नाही. उंची आहे 7 आणि भागीला 2 पाया गुणिला उंची 7 दिलेली आहे भागीला 2 केलं की 70 उत्तर आलं पाहिजे. मग हा भागीला 2 तिकडे गुणिला केलं तर काय होतंय 70 गुणिले 2 आणि पाया काढायचा असेल तर पायाचा बाजूला असणारी ही 7 संख्या तिकडे भागीला करणार. समजतंय. एवढं आपल्याला समजलं पाहिजे. मग भाग जातोय बघा 7 1 7 7 दुने 14 येतंय 7 10 70 होता. 7 10 70 70 गुणिले 2 भागीला 7 केलं
इथे अंश आणि छेदामध्ये भाग जातोय, 7 × 7, 7 × 10 70. उरलं काय 10 × 2, 10 दुने होतात किती 20 सेंटीमीटर हा पाया असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर 1:2:3 प्रमाणे आहे तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असणार आहे. सलग तिसरा प्रश्न हा कशावर आहे, त्रिकोणावर आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न कोणावर आधारित त्रिकोणाचा कोणाचा गुणधर्म, दुसरा हा क्षेत्रफळ, आता पुन्हा कोणावर आहे. काय सांगितलं, पहिल्याच उदाहरणाप्रमाणे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. ज्याच्यानुसार आता हा प्रश्न सोडवायचा आहे. कसा सोडवणार, तर दिलेलं काय आहे, तिन्ही कोणांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि विचारलेलं आहे सर्वात लहान कोण. मग हे जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर किती 1:2:3, या तिघांची बेरीज केली तर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, हे 6 भागाची किंमत किती आहे 180 अंश. टोटल किती आले पाहिजे 180 अंश. 180ला या गुणोत्तरांच्या बेरजेने भागला. समजतंय, कारण की सर्व मिळून किती आले पाहिजेत 180 अंश आले पाहिजेत. मग 180ला 6ने भागलं तर 6 त्रिक 18, 6 0 0, म्हणजे काय 30 × 180 होतात. एका भागाची किंमत किती आली 30 अंश. मग विचारलेलं काय आहे सर्वात लहान कोण आणि कोणांचे गुणोत्तर कसं आहे 1:2:3, म्हणजे इथे एक भाग ज्याची किंमत असणार आहे तो सर्वात लहान कोण. मग एका भागाची किंमत 30 अंश आलेली आहे, म्हणजे सर्वात लहान कोण हा 30 अंशाचा आहे. चेक करायचं असेल तर बघा, सर्वात लहान कोण 30 अंश. 2 नंबरचा किती येणार 30 दुने 60 अंश आणि तिसऱ्या क्रमांकाचा 30 त्रिक 90 अंश. 30 60 90, तुम्ही तिन्ही कोणांची मापांची बेरीज करून बघा बरं. 90 60 किती झाले 150, 150 आणि 30 180 आले की नाही 180 अंश. तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश आली. मग उत्तर काय असणार आहे सर्वात लहान कोण 30 अंशाचा. पर्याय क्रमांक कुठं दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3 मध्ये. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. प्रश्न खूप मजेदार आहे. 10 हेक्टर म्हणजे किती एकर. आता आपल्याला हे सगळे परिमाप माहिती असले पाहिजेत. 1 हेक्टर म्हणजे किती असतो, 1 गुंठा म्हणजे किती असतो, एका एकरमध्ये किती गुंठे असतात. आता या सगळ्यांवर मला वाटतं आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तो व्हिडिओ बघितला तर उत्तर तर सहज देता येणार आहे. हा या प्रश्नामध्ये विशेष काही नव्हतं, परंतु याच प्रकारचे आणखी बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की बघा. आता 1 हेक्टर म्हणजे किती असतं मित्रांनो, 1 हेक्टर म्हणजे तुमचं 2.47 एकर असतं. ठीक आहे. आता इथं दिलेलं काय आहे 10 हेक्टर. मग 10 हेक्टर असेल तर काय होईल, तर 2.47 गुणिले 10 होणार. मग 2.47ला 10ने गुणलं तर सरळपणे 24.7 एकर कुठं दिसते आपल्याला, पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल. ठीक आहे. इथे थोडं टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. भरत असेल, हा शब्द भारत नाही तर भरत आहे. एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरणार आहे. कसा सोडवणार, तर बघा इथे आता एका पाईपने एक टाकी 4 तासाने भरते. किती तासाने 4 तासाने. आता हा प्रश्न तुम्ही सरळपणे काळकामावर आधारित जे उदाहरण सोडवतो त्या पद्धतीने सोडून टाकायचं. एका पाईपने 1 गुणिले 4 तासाने भरते, मग गुणिले 4 केलं. आता पहिल्या वाक्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत 1 गुणिले 4 भागिले आता काय दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरणार आहे. मग भागीला काय केलं 5 केलं. मग आता हे लक्ष द्या, हे बघा इथं काय दिसतंय सर, आता 1 गुणिले 4 भागीला 5 करणार कसं, तर हे 4 तासामध्ये आहे, विचारलेलं काय आहे मिनिटामध्ये. म्हणून आता 4 तास गुणिला काय करून टाकायचं 60 करून टाकायचं, कारण की तासाचं रूपांतर आता मिनिटात करावं लागेल. म्हणजे एका पाईपने एक टाकी 4 तासात, 4 तासात म्हणजे किती, एका तासात किती मिनिटं असतात
60 मिनिटं. म्हणून 60 गुणिले किती 4 केलं तर 240 मिनिटात. एका पाईपने किती 240 मिनिटांमध्ये ती टाकी भरली जाते. 240 मिनिटांमध्ये. आता टोटल किती पाईप आहेत 5 पाईप आहेत. मग 5 पाईपने किती मिनिटात भरले जाईल तर 240ला 5ने भाग देणार. येते. मग 240ला 5ने भागलं तर काय होणार 5 चोक 20 उरले किती 4 5 8 40 40 मिनिट 48 मिनिटं लागतील. येते. पर्याय क्रमांक दिसतोय का दिसतोय पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके. बघा आपल्याला हे 60 कुठून घेतलं तर 60 आपल्याला पहिल्या पाईपने टाकी ही 4 तासाने भरते असं सांगितलेलं आहे आणि विचारताना 5 पाईपने ती टाकी किती मिनिटात भरणार आहे असं विचारलं आहे. म्हणून मिनिटात करायचं आहे. त्यासाठी या 4 तासाचं रूपांतर आपण मिनिटात केलं. एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणून हा 60 आपण घेतला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 3 संख्यांचे गुणोत्तर एकास दोनास 3 आहे व त्यांचा गुणाकार 1500 आहे तर या तिन्ही संख्यांची बेरीज काय असणार आहे. प्रश्न खूप मजेदार आहे. तुम्हाला 10 सेकंद देतो. प्रयत्न करा हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतोय का आणि काय चुका होत आहेत ते देखील मला कमेंट्स करून सांगा. आलं मित्रांनो. बघा प्रश्न काय आहे 3 संख्यांचे गुणोत्तर. ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं असेल त्या सर्व मित्रांनी मला कमेंट्स करा आणि ज्यांचं चुकलं असेल आता आपण पुढं सोडवणार आहोत. चुकलं असेल ते देखील मला सांगा आणि सोडवायचं कसं होतं ते देखील लक्षात घ्या. 3 संख्यांचे गुणोत्तर बघा 3 संख्यांचे गुणोत्तर काय आहे एकास दोनास 6 आहे त्यांचा गुणाकार 1500 आहे तर या तिन्ही संख्यांची बेरीज काय असणार आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा आहे. आता इथे 3 संख्यांचं गुणोत्तर दिलंय एकास दोनास 6. आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. संख्या आहेत का या नाहीत. ठीक आहे. संख्या काय असणार याच्या पटीत असणार. समजून घ्या याच्या पटीत असणार. मग ती पट माहिती का माहिती. तिला काय मानलं आपण x मानलं. बघा लक्ष द्या. म्हणजे x मानलं एकाची x पट दोनाची x पट आणि 6ची देखील x पट. जे काय असणार ते सारख्या पटीत असणार. ओके. हां मग आता काय दिलं आहे पुढे यांची बेरीज दिली का नाही. बेरीज दिली असते तर सोपं होतं परंतु आता इथे गुणाकार दिलेला आहे. मग प्रश्न मजेदार आहे. बघा या प्रश्नामध्ये बरेच मुलं चुका करतील. चुका केल्यावर काय चूक झाली म्हणजे काय तर तेवढं मेरिट खाली येणार. येतंय. जेवढं चुका होण्याची शक्यता जास्त तेवढं ज्या मुलांचं उत्तर बरोबर आलं त्या मुलांना जास्त विद्यार्थ्यांच्या पुढे जाण्याची शक्यताही जास्त चान्सेस जास्त असतात. येतंय. या प्रश्नामध्ये हे बघा बरेच मुलं चुकणार. हा मेरिट ठरवणारा प्रश्न असतो. सोडवायचा कसा होता तर बघा इकडे लक्ष द्या. आता गुणाकार दिलेला आहे. मग आपण x मानलं त्या तिन्ही संख्यांचा गुणाकार किती सांगितला 1500. मग 1x गुणिले 2x गुणिले 6x तिन्ही संख्यांचा गुणाकार 1500 असला पाहिजे. मग तिन्ही संख्यांचा गुणाकार बघा कसा होईल 6 दुने 12 12 1 12 म्हणजे काय 12 काय आता पुढे लक्ष द्या. आता x संख्यांचा गुणाकार 12 आहे. मग संख्यांचा गुणाकार 12 आहे. आता चलांचा गुणाकार बघा x गुणिला x किती असणार xचा घन असणार. 12x घन बरोबर किती 1500. हे समजून घ्या. xचा तिसरा घात असला पाहिजे. म्हणून इथे आता xची किंमत काढायची असेल तर हा 12 जो गुणिला आहे तो इकडे भागीला करू. 1500 भागीला काय झाला 12. मग 1500ला 12ने भागला. आता काय उत्तर येईल तर समजून घ्या. 12 1 12 उरले किती 3 12 दुने 24 उरले किती 6 12 पंचे 60 125. 125 काय आलं बरं मित्रांनो xचा घन आलेला आहे. मग कोणाचा घन 125 आहे तर सर्वांना माहिती आहे 5चा घन 125 असतो. म्हणजे
5 काय आले रे मित्रांनो, 5 ही ती पट आली, 5 ही काय आलेली आहे, एक्सची व्हॅल्यू म्हणजे पट आलेली आहे. मग आता विचारलेलं काय आहे, तिन्ही संख्यांची बेरीज काय असणार आहे. तुम्ही आता त्या तिन्ही संख्या शोधून, तिन्ही संख्या कशा शोधणार बघा. आता 5 ही पट आलेली आहे, मग 5 सक इथे एक्सची किंमत टाकली तर 5 सक 30, सर्वात मोठी संख्या 30, 5 दुने 10, दुसरी एक संख्या 10 आणि 5 एक 5, एक संख्या 5, 5 10 30 ही या त्या संख्या असणार आहेत. समजतंय. तुम्ही चेक करायचं असेल तर करू शकता. तिघांचा गुणाकार बघा 1500 येतोय का, 5 गुणिले 10 गुणिला 30 करा, 1500 येणार बघा. 5 एक 5, 5 त्रिक 15, ठीक आहे. आणि हे 2 शून्य त्याच्यावर ठेवले, 1500 उत्तर येतं आहे. विचारलेलं काय आहे आता, तिन्ही संख्यांची बेरीज. मग बेरीज केली 30 आणि 10 40, 40 आणि 5 45, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तुम्ही डायरेक्ट उत्तरावर जाऊ शकतायत. कसं जाणार, हे जे पट आलेले आहे 5, तिन्ही संख्यांची बेरीज आहे, गुणोत्तरांच्या बेरजेने गुणणार. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 5 45, संख्यांना शोधता डायरेक्ट उत्तरावर देखील आपण जाऊ शकतोय. गणित मजेदार आहे, गणित मजेदार आहे. फक्त महत्त्वाचं आहे मनापासून त्याचा सराव केला पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 2 संख्यांची बेरीज 207. किती सांगितले, 2 संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते, तर त्या संख्या शोधा. प्रश्न आता जो तर्क लावतो, लॉजिक लावतो, त्या विद्यार्थ्याला कोणताही प्रश्न कठीण नसतो. तुम्ही जास्त पुढे न जाता थोडंसं बघा, प्रश्न वाचा आणि पर्याय बघा. प्रश्न वाचा, पर्याय बघा. पर्याय बघितले तर 2 ते 3 सेकंदात उत्तर देणार आहेत. कसं देणार आहेत बघा. 2 संख्यांची बेरीज 207 आहे, मग 207 असणारे इथे काय दिसतंय, पर्याय बघायचे. 207 असणारा पर्याय इथे आहे का, ठीक आहे. हां, 207 असणारा पर्याय इथे 107 100 आहेत. 207 177 आणि 130 हे पण 207 आहे. 137 अधिक 70 हे देखील 207 आहे. मग आता फक्त पहिल्या पर्यायामध्ये इथं चुकलं आहे मित्रांनो, हे 200 आणि इथं हा जो 4 आहे याच्या जागेवरती 7 आहे. काय सांगितलं, 7 आहे. टाईप करणाऱ्या भावाकडून थोडं चूक झालेली आहे, तर इथे हा पर्याय देखील 7 होता. 200 आणि 7 असा हा पर्याय आहे. मग इथे 2 संख्यांची बेरीज 207, चारही ठिकाणी 207 बेरीज भरते. आता पुढचं काय सांगितलं आहे, जर 207ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतोय. भागाकार किती असला पाहिजे, 1 असतो. इथं खालच्या कोणत्याच मोठ्या संख्येने भागल्यावर भागाकार 1 येऊन बाकी 7 उरत नाही आहे खालच्या संख्येने. बघा इथं मोठी संख्या कोणती, 107. 207ला 107ने भागलं तर बाकी 1 उरणार नाही, 100 बाकी उरणार. 130ने जर 207ला भागलं, भागाकार 1 येईल परंतु बाकी 77 उरणार. इथे 137ने भागलं तर पुन्हा तसंच होणार, बाकी 70 उरणार. पहिली जी संख्या दिसते 207ला बघा समजून घ्या, 207ला 200ने भागलं, मोठी संख्या 200 आहे की नाही, मोठ्या संख्येने भागलं तर भागाकार 1 येतोय. मग 207ला 200ने भागलं तर भागाकार 1 येईल आणि बाकी किती उरणार आहे मित्रांनो, तर बाकी तुमची 7 उरणार आहे. येते की नाही, बाकी 7 आहे. तर त्या संख्या शोधा. मग त्या संख्या कोणत्या असणार आहेत, सरळ आहे 200 आणि 7. बेरीज बघा, त्या 2 संख्यांची बेरीज 207 देखील भरते. थोडं आपल्या PPT तयार करणाऱ्या मित्राला समजून घेणं आपलं काम आहे. टायपिंग मिस्टेक होऊ शकते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी काय सांगितलं आहे, सरासरी उत्पादन 5000 आहे आणि पहिल्या 4 दिवसाचं सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असणार आहे. याचसाठी बऱ्याचशा मित्रांनी मला संभाजीनगर ग्रामीणचा पोलीस भरतीचा पेपर घेण्यासाठी विनंती केलेली होती. बरेचसे मजेदार प्रश्न आहेत. त्याच्यातलाच हाच एक प्रश्न बघा. एका कंपनीमध्ये काय सांगितलं आहे, आठवड्याचं सरासरी उत्पादन
5,000 सांगितलं आहे. त्याच्यातलं पहिल्या 4 दिवसांचं सरासरी उत्पादन 4,000 किलो आणि शेवटच्या 4 दिवसांचं सरासरी उत्पादन 6,000 किलो आहे. मग मला सांगा, आठवड्यामध्ये 8 दिवस असतात का रे मित्रांनो? 4 आणि 4 8 दिवस असतात का? नाही. वाक्य समजून घ्या. पहिल्या 4 दिवसाचं सोमवारपासून जर समजा विचार केला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आता हे आपण समजून घेतोय. आठवडा जर समजा सोमवारपासून सुरू झाला तर याच्यातला पहिले 4 दिवस म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आणि शेवटचे 4 दिवस म्हणजे काय? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. मग इथे बघा प्रश्न मजेदार कसा आहे. पहिल्या 4 दिवसाचं आणि शेवटच्या 4 दिवसाचं. मग पहिल्या 4 दिवस म्हणजे काय सांगितलं आता? पहिले 4 दिवस म्हणजे सोमवारपासून गुरुवारपर्यंत, ठीक आहे. आणि शेवटचे 4 दिवस म्हणजे काय? गुरुवारपासून रविवारपर्यंत. मग या ठिकाणी काय होतंय? गुरुवार इथे कॉमन येतोय, डबल होतोय की नाही? दोन्हीकडनं गुरुवार डबल येतोय. जर पूर्ण आठवड्याचा विचार केला तर आठवड्याचं सरासरी किती उत्पादन? 5,000. मग आठवड्यात दिवस किती असतात? 7 गुणिले बघायला समजून घ्या. 7 गुणिले 5,000 केलं तर या आठवड्याचं उत्पादनामध्ये एकूण उत्पादन किती झालं? 7 × 35,000 रुपये. 35,000 रुपये हे पूर्ण आठवड्याचं उत्पादन आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्या 4 दिवसामध्ये बघा, पहिले 4 दिवस काय? सरासरी उत्पादन 4,000. 4,000 गुणिले किती? 4 केलं. 4,000 गुणिले 4 केलं तर 4 चोक 16. 16,000 रुपये पहिले काय? 4 दिवसात, ठीक आहे. आता शेवटचे 4 दिवस म्हणजे काय? गुरुवारपासून रविवारपर्यंत किती सांगितले? 6,000 रुपये. मग 6,000ला पुन्हा 4ने गुणलं तर 6 चोक 24,000 रुपये, ठीक आहे. मग आपण यांची बेरीज केली तर 16 आणि 24 झाले किती? 40,000 रुपये. किती? 40,000 रुपये. मग हे 40,000 रुपये बघा, इथे टोटल मारले तर किती होते? 35,000 रुपये. इकडे किती येतं आता? 40,000 रुपये. काय येतंय तर समजून घ्या. गुरुवार काय होतोय? गुरुवार डबल इथे बघा. पहिल्या 4 दिवसामध्ये पण गुरुवार येतोय, शेवटच्या 4 दिवसामध्ये पण गुरुवार येतोय. म्हणजे गुरुवार या वाराचं उत्पादन या 2 वाक्यांमध्ये जे दिसतंय इथे खाली, हे डबल काउंट झालंय म्हणून ते एक्स्ट्राचं असणार आहे. गुरुवारचं इथे विचारलेलं काय आहे? 4थ्या दिवसाचं. या प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं, हा 4थ्या दिवसाचंच उत्पादन विचारलेलं असतं. आणि मग ते कसं काढायचं? 40,000 मधून हे 35,000, आपलं आठवड्याचं उत्पादन तर 35,000च आहे की नाही? म्हणून 40,000 मधून 35,000 गेले तर उरले किती? 5,000 रुपये हे 4थ्या दिवसाचं उत्पादन असणार आहे. समजलं? मजेदार प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत. छान. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत. तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती असणार आहे? बघा, सोडून बघा, प्रश्न सोडवता येतोय का? एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण किती सांगितलेत? 50, ठीक आहे. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहेत. 20 मुलांचे किती सांगितले तर मित्रांनो? 50. मग 20 गुणिले 50 केलं तर झाली किती? 1,000. हे काय आहेत? कोणाचे गुण आहेत? हे मुलांचे आहेत, ठीक आहे. मुलांचे गुण सांगितले, मुले. मुलांचे एकूण गुण 1000. 20 मुलांचे 50 प्रमाणे 50 सरासरी आहे. 50 गुणिले 20 केलं 1000. त्याच्यात आता काय सांगितलं? 10 मुली बघा, 10 मुली आणि 20 मुलांचे. 20 मुले आणि 10 मुली म्हणजे टोटल झाले किती मित्रांनो? 30 मुलांचं मग किती? 60. मग 30 गुणिले 60 केलं तर झाले किती? 1800. येते लक्षात? हे 1800 कोणाकोणाचं आहे रे? हे 1800 जे आहे हे 20 मुले बघा, 20 मुले पण आहेत आणि प्लस 10 मुली पण आहेत. मग मला सांगा वरती काय दिलेलं आहे? हे 20 मुलांचं आहे की नाही? 20 मुलांचं आहे. 20 मुलांचं किती आहे? 1000 बेरीज भरतोय. 1000 गुण हे 20 मुलांचे आहेत. 1800 कोणाचे आहेत? 10 मुली आणि 20 मुले. मग काय करणार? साधं सरळ दिसतंय बघा, 10चा फरक आहे. मग हे 10 काय आहेत? मुलीच असणार. 10 मुलींचे गुण किती असणार बरं? 1800 मधून 1000 गेले तर 800 गुण हे
10 मुलींची असणार आहे. करताय ना? 1800मधून 1000 गेले तर 800. मग 10 मुलींचे गुण जर 800 असतील तर त्यांची सरासरी किती येणार आहे मित्रांनो? तर सरासरी काढण्यासाठी एकूण 800 गुणांना 10ने भागलं तर किती दिसतंय? 80 आपली सरासरी असणार आहे. पर्याय क्रमांक दिसतोय का? पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 80 दिसतंय. तेच आपलं उत्तर असलं पाहिजे. बघा प्रश्न मजेदार होता, सोडवायचा कसा ते देखील समजून घ्या. पुन्हा व्हिडिओ मागे घ्या, बारकाईने पुन्हा एकदा ऐका, बघा, समजून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच प्रकारचे प्रश्न मित्रांनो मेरिट ठरवत असतात, तुम्हाला 1000 मुलांच्या पुढे घेऊन जात असतात. चांगलासा सराव करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आपण आतापर्यंत सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये अपूर्णांकावर आधारित प्रश्न आपल्याला दिसतोच आहे आणि तो याच प्रकारचा आहे. सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या कोणती, आणि जो गुणधर्म देखील आहे तो काय आहे? हाच आहे की अंश आणि छेदामध्ये बघा समान फरक दिसतोय. इथे देखील आता जर आपण तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील तर हा प्रश्न देखील तुम्ही सहज सोडवणार आहेत. काय सांगितलं मित्रांनो? जर अंश आणि छेदामध्ये बघा इथे 11 12 पहिला अपूर्णांक आहे 11 12, दुसरा किती सांगितलं आहे 17 18, तिसरा किती आहे 33 34, ठीक आहे, आणि 71 72. इथे काय आहे? अंश आणि छेदामध्ये बघा एकाचाच फरक आहे. 11 12 मध्ये एकाचा फरक आहे, 17 18 मध्ये एकाचा फरक, 33 34 मध्ये एकाचा फरक, 71 72 मध्ये एकाचा फरक. जेव्हा अंश आणि छेदामध्ये फरक जर समान असेल तर अशा वेळेस लक्षात ठेवायचा, ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असणार, आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा असेल तो सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. मग तुम्ही याचा लहान अपूर्णांक सांगा, मोठा सांगा, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, सहज लावू शकतायत. इथे विचारलेलं आहे सर्वात मोठी संख्या. मग सर्वात मोठी कोणती असणार? अंश आणि छेद ज्याचं मोठा ती संख्या सर्वात मोठी असणार. मग इथे काय दिसतं? 71 72 सर्वात मोठे अंश आणि छेद आहेत म्हणून तीच संख्या सर्वात मोठी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. समजते? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न होता, एका गावामध्ये 40% महिला आणि 50% पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील आणि महिलांची संख्या 6000 असेल तर गावची लोकसंख्या किती असणार आहे? आता बघा हा प्रश्न देखील तुम्ही सर्व निरीक्षण करतायत. दररोज आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय. कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जास्त सूत्र वापरत नसतो, मुळामध्ये सूत्रच वापरत नसतो. सर्व प्रश्न हे समजून घेण्यावर आपण भर देत असतो. आता इथं देखील समजून घ्या. काय? एका गावामध्ये 40% महिला, 50% पुरुष आणि उर्वरित 10%. उर्वरित 10% म्हणण्याची सुद्धा गरज नाही. सर्व मिळून किती असणार मित्रांनो? 100% असणार. जे कोणी असणार, करते की नाही? मग पुरुष, महिला आणि मुले हे सगळ्यांचे मिळून टक्केवारीमध्ये किती असले पाहिजे? 100% असले पाहिजे. करते की नाही? इथे विचारताना गावाची लोकसंख्या किती असणार? 100% असणार. म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष, महिला आणि मग बालगोपाल हे सगळे आले. दिलेलं काय आहे? 6000. एवढंच समजून घ्यायचं. महिलांची संख्या आहे 6000 आणि ती टक्क्यांमध्ये किती आहे रे मित्रांनो? 40%. 40% ही संख्या आपल्याला 6000 दिलेली आहे. विचारलेलं आहे गावाची लोकसंख्या किती. मग गावाची लोकसंख्या किती असते? ही 100% असते. हे समजून घ्या. इथे आता उर्वरित 10% म्हणण्याची गरजच नव्हती. ओके, एवढं जरी म्हटलं असतं एका गावात 40% महिला, 50% पुरुष आणि उर्वरित मुले आहेत तरी देखील आपण इथे 100%च केलं असतं. हे समजून घ्या. दिलेलं आहे 40%. 40%ची किंमत 6000 आहे आणि विचारलेलं गावाची लोकसंख्या म्हणजे 100%. किती क्रॉस तयार केला? कोणाकोणाचा गुणाकार होईल? 100 गुणिले 6000 आणि एक्सच्या बाजूची संख्या 40 ही भागीला जाणार. मग भाग दिला. कसं भाग जाणार मित्रांनो? 0 0 काय झालं? कट झाला. ठीक आहे, 0 0 कट झाला. इथे आता भाग दिला. कसा? 4 1 4, 4 1 4, उरले 2, 4 पंचे 20 म्हणजे 15 भागाकार आला. 15 चौक 60 होतात. आता किती शून्य उरले तेवढे बघायचं. 1 2 आणि हा 3 शून्य दिलेत तर गावाची लोकसंख्या असणार आहे 15000. तुम्ही वेगवेगळे आता पुरुषांची वेगळी,
मुलांची वेगळी असं काही करत बसायचं नाही आणि मग त्या सर्वांची बेरीज करणार. कशाला करत बसायचं? गावाची लोकसंख्या विचारली ती टोटल 100%च असणार आहे. कळतंय? छान. पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही सर्व प्रश्न फक्त पाहायचं म्हणून पाहू नका मित्रांनो. या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. वही घ्या, वहीवरती प्रश्न लिहा, तो प्रश्नाचा प्रकार सोडवायचा कसा ते समजून घ्या आणि मग इतर पुस्तकं असतील त्याच्यातले याच प्रकारची उदाहरणं बघा, स्वतः तयार करा आणि त्याचा सराव करा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. एक्स आणि वाय समचलनात आहे. काय सांगितलं? एक्स आणि वाय समचलनात आहे. जर एक्स बरोबर 10 असेल, वाय बरोबर 25 असेल तर एक्स असेल. जर एक्स बरोबर 10 तर वाय बरोबर 25 आहे. तर एक्स बरोबर 6 असेल तर वाय बरोबर किती असा प्रश्न आहे. सोडवणार कसं समजून घ्या. बघा आता आपण समचलनाचे कितीतरी तुम्हाला उदाहरणच सांगितले. समचलनामध्ये काय क्रॉस तयार करायचा, साधं सरळ आहे. ओके. इथं आता प्रश्न समचलनामध्ये वाक्यातच दिलेला आहे म्हणून काय करणार? एक्स बरोबर 10 आहे तर वाय बरोबर 25. तर एक्स बरोबर 6 तर वाय बरोबर किती? क्रॉसच तयार केलं. त्याने सांगूनच टाकलं की समचलनात आहेत म्हणून क्रॉस तयार केला. 10 बरोबर 25 तर 6 बरोबर किती? कोणाकोणाचा गुणाकार होईल? 6 आणि 25चा एक्स बाजूची संख्या 10 भागीला जाईल. भाग दिला. कसं भाग जाणार? 5 25 आणि 5 दुने 10. बेक बे बेत्रिक 6. उरलं काय? 5 गुणिला 3 5 त्रिक 15. म्हणजे जेव्हा एक्स बरोबर 6 असेल त्यावेळेस वाय बरोबर 15 असणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील आणि त्याच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर असणार आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किलोमीटर प्रति तास असेल तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागं टाकणार आहे? समोरची म्हणजे पुढची, हे समजून घ्या. ओके. 2 स्कूटर आहेत. 2 स्कूटरमध्ये काय आहे? 10 किलोमीटरचं अंतर आहे. जी पुढची स्कूटर आहे ती 50च्या वेगाने चालते, मागची स्कूटर ही 70च्या वेगाने चालते. प्रश्न मजेदार आहे, समजून घ्या. मग मला सांगा आता पुढची ही 50च्या स्पीडने, मागची 70च्या स्पीडने आहे. एका तासामध्ये होणार काय? तर पुढची ही 50 किलोमीटर चालणार, मागची 70 किलोमीटर चालणार. म्हणजे मागची जी गाडी आहे ती एका तासामध्ये 20 किलोमीटर अंतर कव्हर करू शकते. समजतंय की नाही? हे बघा, एक गाडी 50च्या स्पीडने चालते, दुसरी गाडी 70च्या स्पीडने चालते. म्हणजे एका तासामध्ये जी दुसरी गाडी आहे पहिली आणि ही दुसरी गाडी ही एका तासामध्ये 20 किलोमीटर अंतर कव्हर करू शकते. एका तासात 20 किलोमीटर. मग जेव्हा आता हे उदाहरण सांगितलेलं आहे काय की जेव्हा 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील त्यावेळेस त्या दोघांमध्ये 10 किलोमीटरचं अंतर आहे. जर 20 किलोमीटर जर राहिलं असतं तर 1 तास लागला असता. येतंय? आता दिलेलं किती आहे? फक्त 10 किलोमीटर. 20 किलोमीटर अंतर काय सांगितलं आहे? 60 मिनिटात आहे. 60 मिनिटं एवढे लागतील. एका तासामध्ये 20 किलोमीटर अंतर कव्हर करू शकते. तर अंतर किती दिलेलं आहे? फक्त 10 किलोमीटर. मग 10 किलोमीटरला किती वेळ लागणार आहे मित्रांनो? 10 किलोमीटरला फक्त अर्धा तास लागणार आहे. एका तासात बघा 20 किलोमीटर अंतर कव्हर करू शकते. दोघांमध्ये फक्त 10 किलोमीटरचा फरक आहे. अर्ध्या तासामध्ये अंतर कव्हर होईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. समजतंय? पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. एक 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करणार आहे? अगोदर हे समजून घेऊ. जेव्हा रेल्वेला पूल ओलांडायचं असेल तर त्यावेळेस मला सांगा किती अंतर पार करावं लागेल? एक पूल आहे, समजतंय? किती? 160 मीटरचा पूल आहे. 160 मीटरचा पूल आणि गाडीची लांबी किती आहे? 100 मीटर. 100 मीटरची काय आहे? ट्रेन आहे. ठीक आहे. 100 मीटरची एक रेल्वे आहे. आता मला सांगा 100 मीटरची रेल्वे आहे. इथे आता पूल सुरू झाला तर रेल्वे इथं कुठंतरी पुढं इथं आले, समजा इथं आली, रेल्वेचे इंजिन या ठिकाणी आलं तर मला
पूल संपणार आहे का मित्रांनो? संपणार नाही. इथून सुरू झाले, गाडी इथं आली, 160 मीटर अंतर झालं, पूल संपणार नाही. ज्या वेळेस इथली गाडी, ही रेल्वे ज्या वेळेस बघा इथून पूल सुरू झाला, पूल काय आहे इथून स्टार्ट झालेला आहे आणि ज्या वेळेस इथे शेवटचं बघा, शेवटचं टोक तुमचं रेल्वेचं शेवटचा डबा जो आहे इथं येणार आणि तुमचं इंजिन या ठिकाणी येणार, त्यावेळेस काय होणार आहे, पूल संपणार आहे. मग अंतर किती पार करावं लागणार, तर तुमचं इथून तर इथपर्यंत अंतर तुम्हाला पार करावं लागेल. मग हे अंतर किती आहे, 160 मीटर आणि हे काय, ही रेल्वेची लांबी म्हणजे 100 मीटर. टोटल 100 आणि 160 केले तर 260 मीटर अंतर चालावं लागणार. ठीक आहे. मग 260 मीटर अंतर कव्हर करायचं आहे. गाडीचा वेग कसा आहे, 72 किलोमीटर प्रति तास आहे. 72 किलोमीटर म्हणजे मीटर पर सेकंद वेग किती आला रे मित्रांनो? मीटर पर सेकंद वेग किती येणार, तर एक लक्षात ठेवायचं, 18 आणि 5. 18 आणि 5 काय, जेव्हा ताशी किलोमीटर वेग हा 18 असतो त्यावेळेस त्या गाडीचा मीटर पर सेकंद वेग हा 5चा असतो. किती असतो, 5चा. हे का, याच्यावर आपला व्हिडिओ आहे, तो देखील बघून टाका. ताशी वेग 18 म्हणजे हा 5 मीटर पर सेकंद आला. मग इथं सांगितलं किती मित्रांनो, 72. मग 72 किलोमीटर, 72 किती, 18ची किती पट रे मित्रांनो, 18 चौक 72. म्हणून मीटर पर सेकंद किती असणार, तर 5 चौक 20, 20 मीटर पर सेकंद वेग असणार. म्हणून 260ला आता 20 मीटर पर सेकंदने जाते गाडी, मग किती वेळ लागणार, तर साधं सरळ आहे, 260ला 20ने भागलं तर 0 0 कट झाला, 26/2 केलं तर 13 सेकंद लागतील. किती लागणार, 13 सेकंद. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्तुळाची त्रिज्या, काय सांगितलं, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्याचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे. त्याच्या परिघाच्या बरोबर असणारा एक समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाचे परिमिती आहे, तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असणार आहे, कोणाच्या, समभुज त्रिकोणाची. समजून घ्या. बघा इथे देखील टायपिंगमध्ये थोडं वाक्यांमध्ये चूक झाली असेल. प्रश्न कसा आहे, एका वर्तुळाची त्रिज्या आहे, किती आहे, 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटर असणारा एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचं परिघ जेवढं आहे त्या परिघा एवढं समभुज त्रिकोणाचं काय आहे, परिमिती आहे. समभुज त्रिकोणाची परिमिती आणि त्या वर्तुळाचा परिघ हा सारखा आहे, तर समभुज त्रिकोणाची एक बाजू किती असणार आहे असा प्रश्न विचारला आहे. मग एक समजून घ्या. अगोदर काय करावं लागेल, त्या वर्तुळाचा परिघ काढावा लागेल. परिघ काढणार कसं, तर आपल्याला त्रिज्या दिली, त्रिज्या किती आहे, त्रिज्या आहे 21. मग 21 त्रिज्या आहे, तर व्यास किती असणार आहे मित्रांनो, त्रिज्येच्या दुप्पट 42 असणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला मी नेहमी एक गुणधर्म सांगत असतो, काय, परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर किती असतं मित्रांनो, 22 सप्तमांश. पायची किंमत असते की नाही, 22 सप्तमांश ही त्या वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर असतं. पायची किंमत का 22 सप्तमांश घेतो, तर हे समजून घ्या. ठीक आहे. मग परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर 22 सप्तमांश म्हणजे जेव्हा 7 व्यास असेल तेव्हा परिघ 22 असतो. मग इथं दिलेलं काय आहे, दोघांपैकी 42 व्यास आहे. मग 42 जर व्यास असेल तर मला सांगा मित्रांनो, परिघ किती असणार, ज्यावेळेस 7 व्यास आहे तेव्हा 22 परिघ आहे. मग 42 जर व्यास असेल तर परिघ किती, तर 42 7च्या किती, 7 सकम 42, 6 पट आहे. म्हणून 22ची देखील 6 पट केली तर 6 दुने 12, चला 1, 6 दुने 12 ने 13, 132 परिघ असणार आहे. समजलं. मग आता 132 परिघ आला, ही 132 परिघ समभुज त्रिकोणाचं काय आहे, परिमिती आहे. आणि समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूंची बेरीज, आणि समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान आहेत. म्हणून समभुज त्रिकोणाची बाजू किती असणार आहे, समभुज त्रिकोणाची जी बाजू आहे, त्रिकोणाची बाजू ती किती असणार आहे मित्रांनो, तर समभुज त्रिकोणाची बाजू बरोबर 132ला 3ने भागणार. तिन्ही बाजू समान आहेत, तिन्ही बाजूंची बेरीज 132 आहे. 132ला 3ने भागलं तर 3 चौक 12 उरले किती, 1, पुन्हा 3 चौक 12, 44 सेंटीमीटर. हे काय असणार आहे, त्या
समभुज त्रिकोणाची बाजू असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परीक्षेचा वेळ आहे, अधिक वेळ न घेता आपण पुढच्या प्रश्नांकडे जात जाऊया. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले. त्यांनी ते सफरचंद 15 रुपये प्रति किलोप्रमाणे पुढे विकले तर त्यांचा नफा किती? तुम्ही एकूण किमती काढल्या तरी देखील चालत आहे, परंतु प्रश्न बघा समजून घ्या. 10 रुपये किलोने घेतलेत, 15 रुपये किलोने विकले, म्हणजे एका किलो मागे किती आहेत? 5 रुपये नफा आहे. एका किलो मागे 5 रुपये. ठीक आहे, एका किलोला खर्च किती आहे? 10 रुपये. 10 रुपयामागे 10 रुपये इन्व्हेस्टमेंट केली, 5 रुपये नफा मिळतोय. मग 10 मागे 5 रुपये आहेत, म्हणजे मित्रांनो सांगा रे शेकडा किती येणार? 10 मागे 5 म्हणजे हे तुमचे 50% असणार. बघा की काहीच जास्त विचार करायची गरज नाही आहे. तुम्ही एकूण खरेदी किंमत, एकूण भांडवल तुम्ही काढू शकतायत. एकूण तुम्ही विक्री किमतीतून किती मिळालेली रक्कम आहे त्याच्यातून निव्वळ नफा किती आहे, किती काढत बसा, तो 50% येणार. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 3 भावांचे वयाचे आताचे प्रमाण एकाच 2:3 आहे. प्रश्न मजेदार आहे. आताचं प्रमाण कसं आहे? एकाच 2:3 आहे. आणि 5 वर्षानंतर त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज 75 असेल असं सांगितलं आहे. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? कसं सोडवणार? तर या प्रश्नात देखील कुठलंही काही सूत्र वापरायची पुन्हा गरज नाही आहे. मांडणी केली, समजून घेतलं तर उदाहरण बघा कसं सोडवणार. 5 वर्षांनंतर किती आहे? 75 बेरीज. मग कसं करणार? प्रमाण आजचं दिलेलं आहे म्हणून आजची बेरीज काढता येईल का ते बघायचं. करता येईल. 5 वर्षानंतर 75 असणार आहे. मग आज किती असणार बेरीज मित्रांनो? तर आज वय प्रत्येकाचं 5-5 कमी असणार. तुम्ही 75मधून 5 कमी केलं तर उत्तर चुकणार. 75 बेरीज तिघांची आहे. मग तिघांची आजची बेरीज काढायची असेल तर तिघांचं आजचं वय जे काय असणार ते 5-5ने कमी झालेलं असणार, हे 5 वर्षानंतरच्या वयापेक्षा. कळतंय? हां, म्हणून तिघांचं 5-5ने कमी झालं म्हणजे बेरजेमध्ये व्यक्ती किती आहे? 3. 3 गुणिला 5, 3 5 15, 15ने कमी झाले पाहिजे. बेरीज जी आहे ती एकूण किती? 15ने कमी होईल. म्हणून 75 वजा 15 गेलं तर किती? 60. 60 ही बेरीज केव्हाची असणार आहे? ही आजची असणार. मग 60ला आता काय करायचं? 60ला आता 3 भावांचे वयाचे आत्ताचे प्रमाण एकाच 2:3. मग आताच्या प्रमाणाच्या बेरजेने, ही बेरीज आहे की नाही, मग बेरजेने भाग देऊन टाकायचा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 6ने भागलं तर 6 10 किती झाले? 60. 10 ही एका भागाची किंमत आली. विचारलं काय आहे? सर्वात लहान भावाचे वय. सर्वात लहान भावाचं प्रमाण किती? 1. तर 10 1 10 वर्ष हे आजचं वय आलं. कळतंय? भावांचं प्रमाण केव्हाचे आहे म्हणजे वर्तमान आहे, म्हणून 10 वर्ष वय हे लहान भावाचे आजचं वय आलं. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर, एक बाजू 3 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि सर्वात मोठा कोण 90 अंशाचा आहे, तर तिसरी बाजू किती असणार आहे? सर्वात मोठा कोण 90 अंशाचा आहे म्हणजे काय मित्रांनो? तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, हे समजून घ्या. हे कोण 90 अंशाचा आहे, उरलेले 2 कोणांची बेरीज 90 असणार. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ठीक आहे, म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये त्रिकोट माहिती आहे, तुमचं उत्तर झालं आहे. काय त्रिकोट काय आहे? 3 4 5. 3 4 5. मग मला सांगा, इथं दिलेलंच आहे काय? एक बाजू 5 आहे, सर्वात दुसरी बाजू काय आहे? 3 आहे. तर मला सांगा तिसरी बाजू किती असणार आहे? तिसरी बाजू तुमची 4 सेंटीमीटर असणार. किती असणार? 4 सेंटीमीटर. हे समजून घ्या. चेक करायचं असेल तर या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज करून बघा. ती 5चा म्हणजे मोठ्या बाजूच्या वर्गा एवढी भरणार. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 25, 5चा वर्ग एवढी आहे. ठीक आहे, म्हणून प्रश्न सोपा होता. उत्तर पर्याय क्रमांक 3 आपलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 200चे 27% किती? साधा चिल्लर प्रश्न आहे. 200चे 27% काढायचे. 200चं काय केलं आपण? जर 200चे जर समजा 1%
एक शून्य कमी केला तर 10% मिळतात, 2 शून्य कमी केले म्हणजे 1% मिळतो. 200चा 1% किती आला? 2 आला. आणि मग आता 1% 2 आहे, काढायचे किती? 27%. 27ने गुणलं 27 दुणे 54, हे 200चे 27% असणार. 54 कुठं दिसते? पर्याय क्रमांक 3 मध्ये. सोपा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2x वर्ग अधिक 500 बरोबर 900, तर x ची किंमत किती असणार आहे? प्रश्न सोपा वाटतोय, फक्त थोडं लक्ष द्यायचं, समजून घ्यायचं. इथं बघा हा कंस आहे, 2xचा वर्ग. बघा काय सांगितलंय, कंस कोणाला आहे? 2x ला आहे. 2xचा वर्ग अधिक 500 बरोबर 900 आहे. मग आपण काय करूया, अगोदर हा जो अधिक 500 आहे तो इकडे कन्वर्ट केला तर किती असणार? 900. इकडे तो वजा होणार, 900 वजा 500. आणि इकडे मला सांगा 2xचा वर्ग. मग 2xचा वर्ग किती असणार? तर 4x वर्ग असणार. हे समजून घ्या, 4x वर्ग असणार. आपण या कंसाचा वर्ग करून टाकला तर 2चा वर्ग 4 आणि xचा वर्ग x वर्ग. मग आता कसं होईल रे मित्रांनो? आता बघा 900 मधून 500 गेले तर उरले किती? 400. आता एक्सच्या बाजूचा काय आहे? हा 4 गुणिला आहे, तो इकडे भागीला करणार. 400ला 4ने भागलं तर राहणार किती? 100. 100 काय आहे? एक्सचा वर्ग आहे. मग एक्सचा वर्ग 100 आहे. कोणाचा वर्ग 100 आहे मित्रांनो? 10चा. म्हणजे एक्स बरोबर काय आलं? 10 आले. विचारलं काय? तेच विचारलंय. एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर 10 असणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका बँकेने रमेशला दशादशी 12% दराने 5,000 रुपये कर्जरूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल? चिल्लर प्रश्न होता. सरळ व्याज काढायचं आहे. काढणार कसं? तर सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल गुणिले दर गुणिला काढ केलं भागीला 100 केलं की आपल्याला सरळ व्याज मिळतं. मुद्दल किती आहे? 5,000. दर किती आहे? 12 गुणिले वर्ष किती आहे? 3 भागीला 100 केलं. अंश आणि छेदात भाग जातोय. 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. उरलं काय? 50 गुणिला 12 गुणिला 3 केलं. ठीक आहे. मग इथे 12 पंचे किती होतात? 60. हा शून्य आहे तसा घेतला. 60 गुणिला 3 केलं, 6 त्रिक 18. हे 2 शून्य ठेवलेत. 1800 रुपये व्याज होणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हां, आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. चिल्लर प्रश्न आहे, समजून घ्या. प्रिझन बरोबर 91, ॲपल 50, तर क्रॉस बरोबर किती? असा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये होतं काय? समजून घेतलं तर प्रत्येक जो इंग्रजी आपला अक्षर आहे त्या अक्षराचा अनुक्रमांक जेवढा आहे, अल्फाबेटिकल जो नंबर आहे त्यांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर संख्येमध्ये दिसतंय. ठीक आहे. इथे समजून घेऊया. ॲपल 50 आलेलं कसं आहे? एची किंमत किती असते मित्रांनो? एचा क्रमांक किती आहे? एचा क्रमांक 1 आहे. पी किती नंबरला आहे? NOP म्हणजे काय? 14, 15, 16. पीची किंमत 16 आहे. APPLE. तर पीची किंमत 16 आहे. पुन्हा पीची किंमत 16 आहे. 16चा नंबर किती आहे? पीचा क्रमांक 16वा आहे. एलचं किती आहे? तर एल तर तुमचा 11वा आला पाहिजे. ABCDEF